श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। देवकी नंदन तुमको वंदन, रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजे काज। फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी आपल्या हडपसरमधील भाजपच्या रंगरागिणी ताई गायकवाड यांचा वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून समाजा उपयोगी समाजासाठी काहीतरी करायचं आणि वाढदिवसानिमित्त एक वेगळा उपक्रम ते समाजाला त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्रदान तपासणी असेल, आरोग्य तपासणी असेल, महिलांसाठी आरोग्य तपासणी असेल आणि तरुण मुलांसाठी रोजगार मेळावा असेल, असा एक संयुक्त कार्यक्रम आज स्मिता फाउंडेशनच्या वतीने स्मिताताई गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला आहे। मी त्यांचं सर्वांच्या वतीने त्याबद्दल मनापासून आभार मानतो। बघितलं की आज ससनगर, हडपसर, काळेगोरटे नगर परिसरामध्ये स्मिताताई गायकवाड भाजप पक्षाच्या वतीने अतिशय चांगलं काम त्या परिसरामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून सामाजिक असन, धार्मिक असन, शैक्षणिक असन, येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची जी अडचण असन आपल्या कार्यालयामध्ये आले की त्यांची समस्या जाणून घेऊन त्या समस्या तिथे तातडीने सुटल्या पाहिजे असा हेतू घेऊन, मनामध्ये ध्येय घेऊन एक समाजसेवेचा ओढा त्यांनी या ठिकाणी जपलेला आहे। मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आई तुळजा भवानीला प्रार्थना करतो की स्मिताताई गायकवाडला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, जनसंपत्ती लाभो आणि त्यांच्या पुढच्या वर्षीचा वाढदिवस आपण सर्वांनी एक नगरसेवक म्हणून साजरा करूया अशा प्रकारच्या शुभेच्छा आजच्या वाढदिवसानिमित्त देतो। भाजपकडून तर सहकार्य मिळणच नक्की, पण भविष्यामध्ये माझं जरी काही सहकार्य लागलं आपल्या उमेदवारी मिळण्यासाठी तर नक्कीच नाना बानगरे पुणे शहराचा शहर प्रमुख म्हणून आपल्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल। एवढीच आजच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांचं मनपूर्वक स्वागत। शिवसेना पुणे शहर प्रमुख नानासाहेब बानगरे यांनी सर्वांच्या वतीनं स्मिताताईंचं या ठिकाणी तुमच्या सेवेचा वसा सोडणार नाही असं व्यक्तित्व स्मिताताईंच्या मुखाने तुमचा काळाचा बदल झाला पाहिजे। आपल्या या हडपसर वासियांना लाभलेला आहे आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आज हा एक चांगला कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य शिबिर, त्याचबरोबर जे बेरोजगार लोक आहेत, जे बेरोजगार तरुण आहेत, त्यांना नोकरीची संधी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल अशा बाबतीत आज जो स्मिताताईंनी कार्यक्रम घेतला फार मोलाचा कार्यक्रम। तळागाळातल्या लोकांना, तळागाळातल्या बेरोजगारांना याचा फायदा होणार आहे। जो आरोग्याचा प्रचार आणि आरोग्याचा प्रसार आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने करतात, फार मोठा हा कार्यक्रम आपण कुठेही पोहोचवण्याचं काम ताई करतात। तर माझी मारुती आबा तुपे आणि संदीप दळवी यांना विनंती आहे की अशी व्यक्ती जर कुठलाही नगरसेवक होत नसताना एवढं काम करत असेल, नगरसेवक झाल्यावर नक्कीच भारतीय जनताचं नाव फार देशात लांबपर्यंत जाईल चांगल्या पद्धतीने, तर त्यांची निवड करावी अशी माझी विनंती आहे। सरचिटणीस स्मिताताई गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आरोग्य शिबिर, नोकरी मेळावा असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितले बरोबर आहे की गेली अनेक वर्ष या ठिकाणी स्मिताताई काम करतात। दर महिन्याला कुठला ना कुठला कार्यक्रम घेत असतात आणि समाज उपयोगी सगळे कार्यक्रम त्यांचे असतात। समाजामध्ये जे जे गरज आहे म्हणजे प्रभाग क्रमांक 23 मध्ये कुठल्याही कोपऱ्याला गेलं तरी त्यांचं तिथं काम चालू असतं। तिथं
मतदार नोंदणी असू द्या, आरोग्याचं काय असू द्या, नोकरीचा विषय असू द्या, अशा बऱ्याचशा ह्याच्यात त्यांचं कायमचं काम चालू असतं. अशा ताईंचा वाढदिवस आहे. आणि संदीपजी आता सगळ्या वक्त्यांनी जे तुमच्या पुढे इच्छा व्यक्त केली ती आमची पण इच्छा आहे की आगामी काळामध्ये ताईंनी नगरसेवक व्हावं. आणि मी त्यांना त्याने शुभेच्छा देतो, वाढदिवसाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं, आरोग्यदायी जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आज आमच्या भगिनी भारतीय जनता पार्टी ओबीसीच्या आघाडीच्या पुणे शहराच्या सरचिटणीस स्मिताताई गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित खास करून आत्ताच निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये आमदार चेतन तुपे यांची आपण बहुमूल्य मतदान करून निवड केली. आणि या निवडणुकीमध्ये ज्यांचं मोलाचं खंबीर साथ त्यांच्या मागे राहिली अशा आमच्या भगिनी सोनलताई तुपे, मारुती आबा, आमच्या सविताताई, सीमाताई, योगेशजी, त्याच्यानंतर छायाताई, मोरेताई, सोनलताई, आमचे RPIचे अध्यक्ष महादेवजी, महादेवजी दंदी, खरात साहेब, आणि ज्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे असे तुषारजी गायकवाड. मला वाटतं ताई आता भाजपमध्ये येऊन तुम्हाला खूप दिवस झालेत. प्रत्येक वर्षी वाढदिवसाला मी असतोच, तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित असतो. मला वाटलं ह्या वर्षी तरी कुठेतरी फिरायला जायला. आत्ताच निवडणूक झाली पण तसं काही दिसत नाही. तुम्ही लोकांच्या सेवा करण्यातच मग्न आहात आणि भाजपाचा अध्यक्ष म्हणून तुम्ही जे काय काम करत आहात ते काम योग्य रीतीने वर पोहोचतंय याची खात्री नक्की मी तुम्हाला देतो. भाजप अशा लोकांना नक्की संधी देत असतं. मी वाढदिवसानिमित्त असं सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी ही कायम तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या राजकीय कारकिर्दीस आमच्या नक्की शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. आता यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौभाग्यवती आमदार ताईंना आपण विनंती करूया. सुरत ताईंना की आमदार साहेबांच्या वतीनं सर्वांच्या बर्थडे आहे. आपल्या सगळ्यांतर्फे त्यांना मी खूप खूप बेस्ट विशेस देते तुम्हाला अँड ऑल द बेस्ट. आज आपण प्रत्येक बर्थडेला मला माहिती आहे की सुद्धा तुम्ही असे कार्य करत राहतात आणि तुमचं योगदान खूप मोठं आहे. आणि जसं सगळेजण म्हणतात की यशस्वी पुरुषच्या मागे एक स्त्री असते तसं मी पण आज सांगते की तुमच्या मागे नक्कीच तुझा भाऊ आहे. आणि तुम्ही अशी ही ऍक्टिव्हिटीज जे दरवर्षी राबवतात ते खरोखर खूप गरजेची आहे आणि हे करत राहा तुम्ही तुमचं काम. जसं संदीप भाऊ म्हटलेच की तुमची कामाची देखभाल घेतलेली आहे आणि नक्कीच तुमची पुढचं वर्ष नक्कीच ॲज अ नगरसेविका आम्ही सगळे बघूच तुम्हाला. आम्ही सगळे आहोत तुमच्याबरोबर. तुम्हाला खूप बेस्ट विशेस देतो आणि सगळ्यांच्या तर्फे विशेस देतो ऑफकोर्स. आणि आपले आमदार चेतन तुपे यांच्या वतीने पण तुम्हाला विशेष देते. नक्की ते तुम्हाला येऊन भेटतीलच. थँक्यू. आपला वाढदिवस साजरा करत असताना सर्वसामान्य जनतेला त्याच्यामध्ये सहभागी करून घेणं आणि नुसतं सहभागी करून घेणं थांबायचं नाही. तर आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं आरोग्य असेल, त्यांचं आयुष्य असेल, त्यांचं करिअर असेल, या सर्वांमध्ये त्यांना आपल्याला शेवटी का व्हायला मदत करता आली पाहिजे अशी उदात्त भावना ठेवून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. आणि ताईंचं वेगळेपण आपल्याला यातूनच दिसतं की ते स्वतःचा वाढदिवसाचा आनंद हा इतरांना देतात. आपल्या वाढदिवसामध्ये लोक सहभागी करत नाही तर लोकांच्या आनंदामध्ये सहभागी होऊन आपला वाढदिवस करतात हे त्यांचं वेगळेपण. त्याच्यामुळे त्यांच्या हातून समाजाची जनतेची सेवा घडावी आणि त्यांना उत्तरोत्तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या मनामध्ये जे योजना कार्य आहे मला ती इच्छा आहे त्या पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा. नेत्या आणि गेली
गेली अनेक वर्ष सातत्यानं या परिसरामध्ये सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येणाऱ्या, खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना मदत करणाऱ्या आणि सर्वांना एक आदरानं मानाचं स्थान देणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या या परिसरातील नेत्या स्मिताताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी अनेक चांगले चांगले उपक्रम या ठिकाणी राबवले गेलेले आहेत. आपणा सर्वांना खरं तर कल्पना आहे की आज 12 डिसेंबर, आज अनेक मोठ्या मोठ्या लोकांचे वाढदिवस आहेत, महान नेत्यांचे वाढदिवस आहेत. 12 डिसेंबरला ताई शुभ दिवस आहे कसं आणि आज भारतीय जनता पार्टीचे नेते खऱ्या अर्थानं संघर्ष योद्धा म्हणून ज्यांचा उल्लेख करावा लागेल, सर्वसामान्यांना हाताशी धरून आणि एक मोठ उभी करून खऱ्या अर्थानं ज्यांनी संघर्ष या महाराष्ट्रामध्ये उभा केला, असे कैलासवासी मुंडे साहेब यांचा आज स्मृती दिन मी त्यांनाही त्या ठिकाणी अभिवादन करतो. आज स्मिताताई गायकवाड यांचा वाढदिवस मी आपणा सर्वांच्या वतीनं, माझ्या शेवाळी परिवाराच्या वतीनं भारतीय परंतु आपल्या जीवाची पर्वा न करता आपण आपल्या भागातील आपल्या नागरिकांचा आपण काहीतरी देणं आहोत म्हणून विविध उपक्रम, ते समाजोपयोगी उपक्रम असतील, बेरोजगार लोकांना नोकऱ्या असतील, विविध नोकऱ्या असतील, रक्तदान शिबिर असेल, रेशनिंग कार्ड काढून द्यायचं असेल, असे विविध उपक्रम आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही वर्षानुवर्ष करत आहे. आणि हे कार्य करत असताना मला असं वाटत होतं की आज आपण वाढदिवसाचा कार्यक्रम छोटा घ्या, परंतु तब्येतीची काळजी न करता आज या ठिकाणी उत्कृष्ट असा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय व्यासपीठ असेल, आमच्या मैत्रीण आम्ही सोनलताई, आमच्या सर्वच भाजपच्या पदाधिकारी, जे सर्व मान्य उपस्थित महिला बंधू आणि भगिनी, वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतो, परंतु त्याची वाढदिवस करण्याची पद्धती वेगवेगळी असते. परंतु आज स्मिताताईच्या माध्यमातून आपल्याला जर आपण जर आज पाहिलं तर नक्कीच आपल्याला काहीतरी घेण्यासारखं आहे. स्मिताताई तुमचं कार्य असंच उत्कृष्ट करतच आहात, परंतु अजून त्याला खूप उंच भरारी येऊ दे. ज्या आपल्या मनातील इच्छा आकांक्षा असतील त्या नक्कीच पूर्ण होऊ दे. येणाऱ्या काळामध्ये तुमचं आरोग्य देखील चांगलं राहू दे, एवढ्या त्या ठिकाणी शुभेच्छा देईल. या ठिकाणी येण्यास उशीर झाला त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करेन. ताई, मी एवढं सांगेन, उत्कर्षाची शिखरे तुम्ही सर करावी, उत्कर्षाची शिखरे तुम्ही सर करावी. मागे वळून पाहताना आमची आत्मस करावी, मागे वळून पाहताना आमची आत्मस करावी. तुमच्या कर्तृत्वाचा वेणू, तुमच्या कर्तृत्वाचा वेणू गगनापार फिरावा, तुमच्या कर्तृत्वाचा वेणू गगनापार फिरावा आणि तुमचा सहवास सदैव आम्हा फिरावा, सदैव आम्हा फिरावा. एवढ्याच या ठिकाणी आपल्या स्वामींच्या या ठिकाणी मला बोलावलं आणि आल्यास तिथं मला 2 शब्द बोलण्याची संधी देखील आपण उपलब्ध करून दिली. म्हणून आभार व्यक्त करते, थांबते. धन्यवाद. जमलेल्या बंधू भगिनींनी मित्रमंडळी मनापासून स्वागत. कसं असतं, आपण काम करत जातो, पण काम करत असताना आपल्याला इतक्या अडचणी येतात, पण ज्यावेळेस आपण खऱ्या मनाने काम करतो ना, तर त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपल्याकडे ते वेव्स, चांगले वेव्स आपल्यापाशी येतात आणि त्या पद्धतीने ही आता जी जमलेली चांगली माणसं आहेत तुमच्यासारखी, या फाउंडेशन सारखी, व्यासपीठावरच्या सारखी, यांच्यासारखी सगळी जी चांगली माणसं आहेत, ती माणसं म्हणजे भेटत जातात आणि आपण खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आपल्याला त्यांना एका दिवसाची भाकरी द्यायची नाही, म्हणजे एका दिवसाला जेवण खाऊन हे देण्यापेक्षा त्यांना स्वरूपीची भाकरी कशी मिळेल हा माझा नेहमी प्रयत्न असतो. आपल्याला ऍक्च्युली माझा 2014ला मी काम सुरू केलं आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने नरेंद्रजी मोदी यांचे मी फॅन झाले आणि त्याच्यानंतर मी ते काम सुरू केलं आणि त्याच्यानंतर योगेश अण्णा टिळेकर यांचं नेतृत्व मला लाभलं. हे 10 ते 15 वर्ष झालं मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि आपले माझे गुरु आहे श्री रविशंकर यांच्या ज्यावेळेस मी त्याचा तो कोर्स वगैरे केला तर त्यावेळेस माझ्यातून ते सामाजिक जी भावना आहे
ती उफाळून आली आणि त्याच्यानंतर मी सामाजिक काम करत गेले आणि काम करता करता कधी इथपर्यंत म्हणजे राजकारण कमी 99% माझे सामाजिक कार्यच आहे. योगेश अण्णांनी माझे ते सामाजिक कार्य ओळखलं आणि त्याच्यामुळे मला त्यांनी बरोबर राजकारणात हे घेतलं, कारण की त्यांना बरोबर पारख आहे कुठलं माणूस कसं काम करू शकतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एवढी आपली टीम तयार झाली. तर तू आतापर्यंत कधी असं कोणी बोललं तू आतापर्यंत काय कमवलं, तर मी फक्त एवढं सांगाल मी तुमच्यासारखी सोन्याची माणसं कमवली. कारण कसं आहे बाकी तुमचं यश मिळो न मिळो मला माहिती नाही, म्हणजे पुढं काय होतंय मला माहिती नाही, कारण की मी सामाजिक आहे. मला तुमच्यासारखी माणसं मिळाली. माझा नवरा तुषारजी गायकवाड ज्याच्यामुळे मी आहे, त्यांची साथ नसती तर ते अजिबात काम करू शकली नसती. स्वागत होतं आणि शोभाताई नगर सविताताई हिंगणे या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर रश्मी पापड यांचं स्वागत या ठिकाणी होते. रायगड पोलीस संघाच्या विभागाच्या अध्यक्ष आणि अल्पेच्या वतीनं सन्मान होतोय. स्मिताताईंचा महादेव बंदी आहेत आणि संतोषांना करत आहेत. तुषारजी थांबा तुम्ही कोणाचा फोन आहे? राज्यमंत्री माजी आदरणीय बाळासाहेब शिवरकर खऱ्या अर्थाने हजारोंच्या संख्येने या ठिकाणी स्मिताताई गायकवाड यांना शुभेच्छा देतात.
असे वेगवेगळे कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी घेतले. त्यामुळे खऱ्या अर्थानं समाजासाठी समर्पित असा वाढदिवस आहे. निश्चित आजच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. भविष्यामध्ये आपल्याला या समाजासाठी काम करण्याची संधी अशी उपस्थित सर्वच या ठिकाणी बाळासाहेब शिरोडकर यांचा श्रीफळ व शाल देऊन सन्मान स्मिताताई गायकवाडांच्या उपस्थितीत होत आहे व त्यांनी स्वीकारायचा. याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जीवन जाधव यांचे या ठिकाणी स्वागत. जेवढे इथं आलेले त्यांचे सगळ्यांचे चेक होणार आहे. डोक्याचा काळ आता बंद होईल. तुम्हाला बोलून नंबर दिले इकडे गर्दी होती. कोणतरी माणूस द्या इकडं. आता महिला चालू करायच्या इथं एक 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 सोडून द्या इकडं. याच्यानंतर जेंट्स घेऊ नको. पाठवून दिलं तिला आम्ही एकत्र येणार होतो. माणसं माझी समोर तिकडे नंबर नाही. नंबर घेतले जाणार आहे. तिकडे एका काही नंबर घेतला जाणार नाही. हा एक नंबर प्रोग्राम जागेवर भेटला. इकडे बघा एक मिनिट हात लावा. नाहीये त्या लाईन मध्ये कोणालाही पिकअप घेतले जाणार नाही. पिकअप कोणालाही घेतले जाणार नाही. तुमच्याकडे टोकन नाही. टोकन द्या इकडे.
जागेवर मिळेल टोकन. ऐका, चुकीचं लाईन लावू नका. लाईन लावू नका, तुम्ही नेम बोलू नका. तुमच्याकडे टोकन हातात असलं तर तुम्हाला सीट चेकअप करणार आहे. या तुम्ही इकडे चला. चला तरी या इकडे चला. तुम्ही इकडे थांबू नका. याचा करू नका. तिकडे तुमचा नंबर नाहीये. तुम्ही आता आलेले ह्या माल परिसरातील गेल्या लाडक्या सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या प्रत्येक घटकाला मदत करणाऱ्या आदरणीय श्रीमती स्मिताताई तुषार गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. ताईंच्या बद्दल भाषण करायला वेळ कमी पडेल, पण थोडक्यात सांगतो. सामान्य माणसासाठी, गरिबांसाठी, वंचितांसाठी काम करणाऱ्या महिलांमध्ये मी हडपसर क्षेत्रीय कार्याच्या माध्यमातून अनेक लोकप्रतिनिधींना काम करताना पाहिलं, परंतु सामान्य लोकांसाठी झटणारी महिला, कुठलाही राजकीय वारसा, कुठलंही राजकीय पाठबळ त्यांच्या पाठीशी नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी सर्व उभं केलेलं आहे. मी त्यांचे पती आदरणीय तुषार गायकवाड साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो की ते नेहमी ताईंच्या पाठीशी उभे असतात आणि हा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम राहावा जोपर्यंत त्या नगरसेविका होत नाही. तुम्ही सर्वांनी मनावर घेतलं, येणाऱ्या निवडणुकीत ताई नक्कीच पुणे महानगरपालिकेत काम करण्यासाठी सभासद म्हणून याव्यात अशा मी सर्व हडपसरवासियांच्या वतीनं आमच्या पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीनं ताईंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतो. ताईंच्या मनातील ज्या काही इच्छा पूर्ण व्हायच्या असतील, बऱ्याच इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि ज्या अपूर्ण असतील त्या पूर्ण कराव्यात अशी मी आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतो. त्यांना उदंड आयुष्य, दीर्घ आयुष्य लावावं अशा आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि मला बोलायची काही संधी दिली त्याबद्दल त्यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि